नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी माझ्या बालमित्रांसाठी 50 फ्रुट्स नेम इन इंग्लिश अँड मराठी म्हणजे 50 फळांची नावं इंग्रजी व मराठीमध्ये घेऊन आलेले. तर ही नावं मुलांना तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. याचा तुम्हाला शालेय जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये नक्की उपयोग होईल. तर ही नावं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायला विसरू नका बरं का. तसेच ज्या मुलांनी आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिरला सबस्क्राईब केलं नाही अशांनी सबस्क्राईब करून घ्या. तर चला पाहूयात 50 फ्रुट्स नेम्स इन मराठी अँड इंग्लिश. पहिलं फ्रूट आहे ऍपल. ऍपल म्हणजे काय? सफरचंद. पहा स्पेलिंग पाहू. APPLE ऍपल. ऍपल म्हणजे सफरचंद. चला पुढचं फ्रूट पाहूयात. बनाना. बनाना म्हणजे केळं. पहा स्पेलिंग पाहूयात. BANANA बनाना. बनाना म्हणजे केळी. चला जायचं पुढच्या फळाकडे. पुढचं फळ आहे ऑरेंज. ऑरेंज म्हणजे काय? संत्रा. संत्री. पहा ऑरेंज म्हणजे काय? संत्रा. स्पेलिंग पाहू. ORANGE ऑरेंज. ऑरेंज म्हणजे संत्रा. चला जाऊयात पुढच्या फळाकडे. पुढचं फळ आहे मँगो. मँगो म्हणजे काय? आंबा आहे. मँगो. मँगो म्हणजेच आंबा. स्पेलिंग पाहू. MANGO मँगो. मँगो म्हणजेच आंबा. चला पुढचं फळ पाहूयात. पाइनएपल. पाइनएपल म्हणजे काय? अननस. स्पेलिंग पाहूयात. PINEAPPLE पाइनएपल. पाइनएपल म्हणजेच अननस. माझ्या पाठीमागे म्हणा पण बरं का मुलांनो. चला पुढचं फळ पाहूयात. स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी म्हणजे काय? मराठीमध्ये स्ट्रॉबेरीज. स्पेलिंग पाहू. STRAWBERRY स्ट्रॉबेरी. माझ्या पाठीमागे म्हणा. चला पुढचं फळ पाहूयात. पुढचं आहे ग्रेप. म्हणजे काय? द्राक्ष. पहा हे काळ्या कलरची आणि हिरव्या पोपटी कलरची एक द्राक्षी. पहा GRAPE ग्रेप. ग्रेप म्हणजेच द्राक्ष. पुढचं पाहूयात. वॉटरमेलन. वॉटरमेलन म्हणजे काय? कलिंगड. हे आहे वॉटरमेलन म्हणजेच कलिंगड. स्पेलिंग पाहू. WATERMELON वॉटरमेलन म्हणजे कलिंगड. पुढचं फळ आहे किवी. मराठीमध्ये किवीच म्हणतो. पहा ही आहे किवी. KIWI किवी.
चला पुढचं फळ पाहूयात. पेर. पेरला मराठीत काय म्हणतात? नाशपती. हे पेर आपल्या पेरू सारखं दिसतं बघा, फळांच्या स्टॉल वरती असतं. पेर. पेर म्हणजे नाशपती. स्पेलिंग पाहू. PEAR. पेर म्हणजे नाशपती. पुढचं फळ आहे ब्लूबेरी. ब्लूबेरी म्हणजे काळी मैना. ही आहे ब्लूबेरी म्हणजेच काळी मैना. BLUEBERRY. ब्लूबेरी म्हणजे काळी मैना. पुढचा आहे रास्पबेरी. मराठीतही रास्पबेरी. पहा ही आहे रास्पबेरी. स्पेलिंग पाहू. RASPBERRY. रास्पबेरी. पुढचा आहे पीच. पहा हे आहे पीच. स्पेलिंग पाहू. PEACH. पीच. पुढचं फळ आहे चेरी. हे आहे चेरी. CHERRY. चेरी. पुढचा आहे प्लम. प्लम म्हणजे आलू बुखारा. प्लमला मराठीत काय म्हणायचं? आलू बुखारा. तर सध्या हे प्लम आपल्या बाजारात आलेले आहेत पहा. त्याला मराठीत काय म्हणायचं? आलू बुखारा. स्पेलिंग पाहू. PLUM. प्लम म्हणजेच आलू बुखारा. पुढचं फळ आहे लेमन. लेमन म्हणजे लिंबू. पहा हे आहे लेमन. स्पेलिंग पाहू. LEMON. लेमन. लेमन म्हणजेच लिंबू. पुढचा आहे लाईम. लाईम म्हणजे निंबू. पहा हे आहे लाईम. लाईम म्हणजे निंबू. स्पेलिंग पाहू. LIME. लाईम म्हणजेच निंबू. पुढचा आहे पपाया. पपाया म्हणजे पपई. पपाया म्हणजे पपई. PAPAYA. पपाया म्हणजेच पपई. पुढचं फ्रूट पाहूयात. कॅन्टॅलोप. कॅन्टॅलोप म्हणजे खरबूज. कॅन्टॅलोप. CANTALOUPE. कॅन्टॅलोप म्हणजेच खरबूज. पुढचं फळ आहे क्रॅनबेरी. क्रॅनबेरी म्हणजेच क्रॅनबेरी. मराठीत क्रॅनबेरी. पाहिजे क्रॅनबेरी. स्पेलिंग पाहू. CRANBERRY. क्रॅनबेरी. पुढचं फळ आहे ब्लॅकबेरी. मराठीतही ब्लॅकबेरी. स्पेलिंग पाहू. BLACKBERRY. ब्लॅकबेरी. पुढचं फळ आहे एवॅकोडा किंवा काढा. एवॅकाडा. एवॅकाडो. ही आहे एवॅकाडो. AVACADO.
AVOCADO ॲव्होकाडो. पुढचं फळ आहे कोकोनट म्हणजे काय नारळ. स्पेलिंग पाहू COCONUT कोकोनट म्हणजेच नारळ. पुढचं फळ आहे ग्रेपफ्रूट. ग्रेपफ्रूट म्हणजे पपनस. हे आहे ग्रेपफ्रूट म्हणजे पपनस. मराठीमध्ये पपनस. स्पेलिंग पाहू GRAPEPFRUIT ग्रेपफ्रूट म्हणजे पपनस. पुढचं फळ आहे फिग. फिग म्हणजे अंजीर. FIG फिग. फिग म्हणजे अंजीर. पुढचं फळ आहे पोमोग्रेनेट. पोमोग्रेनेट म्हणजे डाळिंब. हे पहा POMEGRANATE पोमोग्रेनेट म्हणजेच डाळिंब. पुढचं फळ आहे ॲप्रिकॉट. ॲप्रिकॉट म्हणजे मराठीत जर्दाळू. हे आहे ॲप्रिकॉट म्हणजे जर्दाळू. APRICOT ॲप्रिकॉट म्हणजे जर्दाळू. पुढचा आहे गुवावा. गुवावा म्हणजे पेरू. GUAVA गुवावा म्हणजेच पेरू. पुढचा आहे लिची. लिची म्हणजे मराठीत लिचीच. ही आहे लिची. LYCHEE लिची. पुढचा आहे पॅशन फ्रूट. हे आहे पॅशन फ्रूट. स्पेलिंग पाहू PASSION पॅशन FRUIT पॅशन फ्रूट. पुढचं फळ आहे ड्रॅगन फ्रूट. हे आहे ड्रॅगन फ्रूट. DRAGON ड्रॅगन FRUIT ड्रॅगन फ्रूट. पुढचा आहे पर्सिमॉन. पर्सिमॉन जुपटिंग. हे आहे पर्सिमॉन. PERSIMMON पर्सिमॉन म्हणजे जपुटिंग. हे आहे जपुटिंग. पुढचं फळ आहे स्टार फ्रूट. कमरंगा. स्टार फ्रूट म्हणजे कमरंगा. स्पेलिंग पाहू STARFRUIT स्टार फ्रूट म्हणजे कमरंगा. पुढचं फळ आहे ऑरेंज. ऑरेंज म्हणजे संतरा. ORANGE ऑरेंज म्हणजे संतरा. पुढचं फळ आहे नेक्टॅराइन. नेक्टॅराइन म्हणजे नेक्टॅरिन. मराठीत नेक्टॅरिन. हे आहे नेक्टॅरिन. पहा सफरचंदासारखं दिसतं पण आतमध्ये बी ह्याचा कसा आहे मोठा आहे.
NECTARINE नेक्टॅरिन. पुढचं फळ आहे जॅकफ्रूट म्हणजे फणस आहे. जॅकफ्रूट म्हणजे फणस. JACKFRUIT जॅकफ्रूट म्हणजे फणस. पुढचं फळ आहे ऑलिव्ह. ऑलिव्ह म्हणजे जैतून आहे. ऑलिव्ह OLIVE ऑलिव्ह. ऑलिव्ह म्हणजे जैतून. पुढचं फळ आहे डेट. डेट म्हणजे खजूर. DATE डेट. डेट म्हणजे खजूर. पुढचं फळ आहे अक्की. अक्की म्हणजे ब्लॅक सीड. मराठीत ब्लॅक सीड अक्की. पहा ACKEE अक्की म्हणजेच ब्लॅक सीड. पुढचं फळ आहे एल्डरबेरी. काय नाव आहे? सॅम्बुकस. मराठीत काय? सॅम्बुकस. एल्डरबेरी. पहा ELDERBERY एल्डरबेरी म्हणजे सॅम्बुकस. हे आहेत एल्डरबेरी. पुढचं फळ आहे बॉयसनबेरी. काय? बॉयसनबेरी. आहेत बॉयसनबेरी. पहा स्पेलिंग पाहू. BOYSENBERRY बॉयसनबेरी. पुढचं फळ आहे मलबेरी. हे आहेत मलबेरीज. MULBERRY मलबेरी. पुढचं आहे हक्कलबेरी. हे आहेत हक्कलबेरी. HUCKLEBERRY हक्कलबेरी. पुढचं आहे किवी फ्रूट. काय? किवी फ्रूट आहे. किवी फ्रूट KIWIFRUIT किवी फ्रूट. किवी. पुढचं फळ आहे क्वीन्स. क्वीन्स मराठीत क्वीन्स. हे क्वीन्स. QUINCE क्वीन्स. पुढचं फळ आहे प्लॅन्टेन. जिब्राल्टर केळ. प्लॅन्टेन म्हणजे जिब्राल्टर केळ. PLANTAIN पुढचा आहे टॅमॅराइंड म्हणजे चिंच. हे टॅमॅराइंड. TAMARIND टॅमॅराइंड म्हणजे चिंच. पुढचा आहे रॅम्बुटान. रॅम्बुटान मराठीत रंबुटान.
रॅम्बुटान, RAMBUTAN, रंबुटान. पुढचा आहे ड्युरॅन, मराठी दुरियन, डुरियन, DURAN, डुरियन. पुढचं फळ आहे लोकट, LOQAT, लोकट. तर अशा प्रकारे आज आपण 50 फळांची नाव इंग्लिश व मराठीमध्ये पाहिलेली आहेत. जर तुम्हाला आजची फळांची नाव आवडली असतील तर ह्या व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा. तसेच चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यावर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.